नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी सुरू केली आहे. या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले बरेचसे प्रश्न मी चॅनलवरती सोडवून दाखवलेले आहेत. तुम्ही नक्की बघितलेले असतील. वेगळी प्लेलिस्ट तुम्हाला दिसेल, ज्याच्यामुळे शोधायला काही अवघड जाणार नाही आणि अभ्यासाला तर अगदीच सोपंच आहे. आता आपण पुढचे प्रश्न सोडवणार आहोत. प्रश्नपत्रिका 2024 मधून घेतलेला प्रश्न आज आपण सोडवतोय. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी जात असताना अभ्यास तर आपण करतच असतो, त्याच्या बरोबरीने प्रश्न सोडवून बघणं खूप आवश्यक असतं. यासाठी तुम्हाला जर चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर ते मी प्रोव्हाइड करू शकते. यामध्ये 300 पेक्षा जास्त प्रश्न आहेत आणि 4 मेगा टेस्ट पण इन्क्लुडेड आहेत, ज्या पूर्ण सिलेबसवर आधारित आहेत. तर या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला यासाठी मला संपर्क करायचा आहे, पेमेंट करायचं आहे आणि ऑनलाईन मोडवरतीच तुम्हाला ही चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक मिळू शकेल. नक्की संपर्क करा, नक्की चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक घ्या, ती सॉल्व करा आणि तुमचं प्रिपरेशन एक कम्प्लीट प्रिपरेशन असू द्या. आजचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते उदाहरण दोलन गती किंवा कंपन गतीचे नाही? सीसॉ, घड्याळाचा सेकंड काटा, झोपाळा, वाजणारी घंटा. समजून घेऊया या गती कुठल्या प्रकारच्या आहेत. दोलन गती, कंपन गती, आंदोलित गती हे जेव्हा आपण म्हणतोय त्यावेळेला पुन्हा पुन्हा त्याच दिशेने होणारी गती याबद्दल आपण बोलत असतो. याची उदाहरणं आहेत झोपाळा. झोपाळ्यावर जर आपण बसलो तर पुन्हा पुन्हा आपण पुढे मागे या पद्धतीने दोलन करत असतो. शिवाय बघा, घड्याळाचा फिरणारा लंबक, तोही विशिष्ट कालावधीनंतर त्याच ठिकाणी येतो. नंतर सीसॉवर तुम्ही जर बसलात तर वर खाली अशा पद्धतीने तुमची हालचाल होते आणि हे पण दोलन गतीचंच उदाहरण होतं. याच्याशिवाय शिवाणी यंत्र चालू असताना सुईची होणारी हालचाल, ढोल तबल्याचा कंप पावणारा पडदा, म्हणजे कंपन अगदी जी दिसून येत नाहीत आपल्याला, पण टन आपण देवा जवळची घंटा वाजवली, मंदिरातली घंटा वाजवली तर कसे कंपन होतात आणि त्याच्यामुळे ध्वनी निर्माण होतो. तर तिथे सुद्धा कंपन गती किंवा दोलन गती आपल्याला दिसून येते. दुसरी आहे बघा वर्तुळाकार गती. याच्यामध्ये घड्याळाचे काटे जे वर्तुळाकार फिरतात, गोल गोल ते फिरत असतात की नाही. त्यानंतर आकाश पाळणा. बसला असाल ना तुम्ही आकाश पाळण्यामध्ये, भीती वाटते, खूप उंच जातो आपण, पुन्हा खाली येतो, पुन्हा उंच जातो, पुन्हा खाली येतो, म्हणजे आपण वर्तुळाकार मार्गामध्ये फिरत असतो. तिसरं मेरीगो राऊंड, याचं उदाहरण आहे. तर मेरीगो राऊंड मध्ये सुद्धा गोल आकारामध्ये आपण फिरतो, वर्तुळाकार आकारात, आणि पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येत असतो. तर ही उदाहरणं होतात वर्तुळाकार गतीची. आता या नंतर जेव्हाही आकाश पाळण्यात बसाल, मेरीगो राऊंड मध्ये बसाल, तेव्हा लक्षात असू द्या की ही वर्तुळाकार गतीची उदाहरणं आहेत. आणि घड्याळ बघितलं किती वाजले ते बघायला लागलो आपण घड्याळाकडे, घड्याळाचे काटे सुद्धा तुम्हाला आठवण करून देतील की ते वर्तुळाकार गतीचं उदाहरण आहेत. ठीक आहे. प्रश्नात काय विचारलंय? कोणतं उदाहरण दोलन गती किंवा कंपन गतीचे नाही? मग सीसॉ इथे आपल्याला दिसणार, सीसॉ मध्ये कंपन गती, दोलन गती आहे. घड्याळाचा सेकंड काटा जो गोल गोल फिरणार, म्हणजे हा आहे वर्तुळाकार गतीचे उदाहरण, म्हणजेच हे या प्रश्नाचं उत्तर होईल, कारण ते दोलन गतीचे किंवा कंपन गतीचे उदाहरण नाहीये. झोपाळा पुन्हा पुढे मागे होणारे दोलन गतीचे उदाहरण आहे. आणि वाजणारी घंटा हे सुद्धा दोलन गतीचं उदाहरण आहे. म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय बी.
घड्याळाचा सेकंड काटा हे वर्तुळाकार गतीचं उदाहरण आहे, जे तुरंग गतीचं उदाहरण नाही. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये ज्या इमेजेस ची चित्र वापरली आहेत ते मी आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 6वीच्या पाठ्यपुस्तकातून घेतलेली आहेत. चला आता मग आजचा व्हिडिओ इथे कन्क्लूड करते. असेच आणखीनही व्हिडिओ घेऊन येते तुमच्यासाठी. अभ्यास छान करा आणि फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, तिन्ही लेवल क्वालिफाय करून एक छानसं गोल्ड मेडल घेऊन यायचं टार्गेट ठेवा. यासाठी व्हिडिओज बघा, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटत राहूया. टाटा.